शौकत आला आता बॉलिंग करण्यासाठी. तर आपण पहिला बॉल सुरुवात होती या सामन्याला. पहिल्याच बॉल होती. आपण जर पाहिला तिथे चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय. पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. शतशक मात्र तिथे पाहायला मिळतोय. सामना क्रमांक पहिला इथे सुरू नक्कीच असेल. षटक क्रमांक पहिला घेऊन मात्र तयार असेल तो गोलंदाज शौकत आहे. तर बॅटिंग करण्यासाठी निखिल आणि आकाश राठोडची जोडी तुम्हाला मात्र बघायला मिळणार आहे. पहिलं षटक सुरू. एक धाव इथे मात्र पाहायला मिळणार आहे. हो हो, रिवर्सचा फटका मारलाय आकाश राठोडच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषा पार. जबरदस्त षटकार. 6 धावा. सुंदर अशी बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळाली असेल. आपला 2 6 आणि हीच ताकद आहे टेनिस बॉल क्रिकेटची. खरं तर या खेळाला जर पाहिलं जाईल फार प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे. बस बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळाली असेल. षटकाराबरोबर धावसंख्या मात्र जे पाहायला मिळाले असेल 7 धावा स्कोर कार्डवरती आपण ज्या पाहत आहेत. धावसंख्या जर पाहिली 7 धावा धावपलकामध्ये आहेत. पहिल्या षटक चालू असताना पाषाण आणि पुण्यातील एरियाबायचे दोन ताकदवान संघ आपण पाहत आहेत. सचिन ढळवे सोशल फाउंडेशन आणि संदीप दारा चषक मधील हा खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच सुरू झालेली दुसरी मॅच. पहिली मॅच आपण पहिली शेवटच्या 2 बॉलवरती 8 धावांची गरज असलेली बाद झाला आणि शेवटी थोडक्या सामना इथे गमावला. त्यामुळे आता या सामन्यावरती किती चूक नको आहे. त्यामुळे चांगल्या धावा आम्हाला इथे करायच्या बॅटिंग मध्ये. हो, आणखीन एकदा मोठा बिगिर करायचा प्रयत्न इथे मात्र जरूर पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल इथे तो पाहायला मिळतो आहे. अपील केली होती या पंचांकडे. बघायचं पंच विचार विनिमय करताना नक्कीच पाहायला मिळतील का नाही. षटक क्रमांक इथे पहिलं मैदानामध्ये या ठिकाणी जे पाहायला मिळतं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा उंच असा फटका. सेफ मध्ये हा फटका मात्र बघायला मिळाला होता. तिथे धावा मिळणार आहेत. स्कोर पुढे जातो या 2 धाव्याच्या मदतीनं. धावसंख्येमध्ये आहेत त्या तब्बल धावा. पहिला षटक मात्र मैदानामध्ये सुरू असताना स्कोर कार्डवरती आहेत त्या 11. यावेळेचा बॉल देखील जर पाहिलं जाईल एक चांगला फटका गॅप मध्ये इथे मारलाय. बॉल जाय सर सीमारेषेच्या बाहेर. अगदी पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये इथे जो संपलाय आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आपण जर पाहिलं जाईल तब्बल 15 धावा धावपलकामध्ये आपण या पाहत आहेत. 15 धावा धावपलकामध्ये संदीप दरा चषक मधील असणार एक पहिली दिवसाची पर्वणी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल 15. कोणत्या गडी बाद नाहीये. येरवडा संघाने टॉस जिंकून घेतलं क्षेत्ररक्षण. सचिन दादा ढवळे संघाच्या देखील ज्या अनेक कॅप्स आहेत.
सचिंद्र ढवळे स्पोर्ट्स फाउंडेशन. गोलंदाज आलेला आहे. बॉलर्स नेम व्हाईट बॉल घेतलाय. बॉलर्स नेम दुसरा षटक मात्र या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली स्कोरवरती आहेत त्या 16 धावा. 16 धावा धावसंख्येमध्ये आपण इथे बघतायत. आकाश राठोड आणि निखिल ही जोडी. अक्षय मात्र बॉलिंग करतोय. अक्षयचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल चांगल्या प्रकारे इथे स्विंग झालाय. चांगली मदत मिळताना पाहायला मिळाली अक्षय यांना. डॉट बॉल आलाय. येरवडा वरसे सुरू असणारी लढत. सचिन दळवी सोशल फाउंडेशन. सुचितचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. सिंगल येताना इथे जी पाहायला मिळणार आहे. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. ती स्कोरवरती धावा आता आहे त्या 17. आणखी एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. शतक मात्र बॉल पर्यंत तिथे पाहायला मिळाले. एक सिंगल आली. एक धाव इथे पाहायला मिळते आहे जरूर. आणि धावसंख्या मात्र वाढती. आता स्कोरवरती आहे त्या धावा 18 धावा धावपलकामध्ये आपण पाहताय. षटक क्रमांक दुसरं इथे चालू असताना षटक क्रमांक दुसरं 18 धावा स्कोरवरती आहेत. राईट मध्ये विकेटनं पुढे टाकलेला बॉल उचललाय. चांगला फटका. लाजवाब फटका. चेंडू जाई सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावा आकार राठोडला मिळाल्यात. आतापर्यंत एक चांगली बॅटिंग आकार राठोडची. एक षटका देखील त्याच्या बॅटमधून आला. एक चौकार देखील पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या असते ती 26 धावा. खूप जबरदस्त कमालीचा फटका पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मोठा बेगीर करायचा प्रयत्न. शतशः मात्र बॉल पर्यंत बघायला मिळालेत. सिंगल येताना पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोरवरती आहे त्या धावा. षटक क्रमांक तिसरं स्कोरवरती स्कोर मात्र पाहायला जरूर मिळाला आपल्याला. 24 धावा धावपलकामध्ये 2 षटकाचा खेळ जो मात्र या ठिकाणी संपला गेलाय. 23 धावा इथे झालेल्या आहेत. दोनोचा खेळ संपल्यानंतर स्कोर आहे तो 23. दोनोचा खेळ संपला. स्कोर असेल तो 23 धावा. यावेळेचा बॉल जर पाहिलं धावा तिथे मिळताना पाहायला मिळणार आहेत. अगदी स्कोर आपण जर पाहिलं बोर्डवरती रनसंख्या आता जी पाहायला मिळते
पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता. बॉलर्स नेम अब्बास आ चुके हैं गेंदबाजी मार्ग पर। बिल्कुल आप देख सकते तीसरा और यहाँ पे लेके तैयार अब्बास के हाथ में गेंदबाजी। ओ ये बड़ा शॉट, गेंद को बिल्कुल लपेट लिया और गेंद भेजी है सीमा रेखे के बाहर। 6 रन आउट ऑफ द पार्क। काफी लंबा छक्का, 6 रन। अब्बास के यहाँ पे इस गेंद के ऊपर कमाल का शॉट। यहाँ पे 360 खिलाड़ी सूर्य कुमार यादव कल भी अच्छे खेले थे वानखेड़े के मैदान में और गुंडागर्दी वाला शॉट भेजा सीमा रेखा के बिल्कुल बाहर। एक बार यहाँ पे रिवर्स शॉट खेलना चाहते थे, वहां पे एक सिंगल प्राप्त किए और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ते यहाँ पे दिखाई देगा। 32 रन यहाँ पे बड़े बोर्ड पर। तीसरा और यहाँ पे लेके तैयार आप देख सकते एक बड़ा मुकाबला सचिन दलवी सोशल फाउंडेशन के सामने यहाँ पे टीम एरोडा। 32 रन बने हैं बोर्ड पर फिलहाल। यहाँ पे संदीप दादा कोदरे चषक चौथे सीजन का यहाँ पे बिल्कुल एक बड़ा धमाका यहाँ पे एक दिल फाउंडेशन के माध्यम से तो गेंदबाज यहाँ पे तैयार। 32 रन यहाँ पे बड़े बोर्ड पर। अच्छी गेंदबाजी अब्बास के द्वारा ये गेंद बिल्कुल आगे रखी है और एक सिंगल यहाँ पे बिल्कुल देखा और एक सिंगल या 3 की समाप्ती है। 3 के बाद यहाँ पे रन बने 33। 33 धावा झालेला आहे। 3 षटकाचा खेळ संपलाय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये। कमालीचं असं नियोजन खऱ्या अर्थानं आपण इथे जे बघताय ते या भव्य दिव्य स्पर्धेचं, कारण का पुणे जिल्ह्यात जर पाहिलं क्रिकेट खेळाडूंची कमी नाहीये, अनेक चांगले स्टार खेळाडू। 3 होता खेळ 33 धावा धावपलकामध्ये सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या समोर 33 धावा इथे ज्या मात्र बघायला मिळालेला आहे धावफलकामध्ये। सचिन दळवी सोशल फाउंडेशन। बॉलर्स नेम अक्षय आता आलाय बॉलिंग करण्यासाठी। जर पाहिला पण चौथ्या षटकासाठी मात्र अक्षय या ठिकाणी जो तयार असणार आहे। पुढचा प्रयत्न इथे स्क्वेअर लेगला शतरषक तैनात। एक धाव या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळालं। एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे। ती धावसंख्या वाढती, स्कोर काढवती आहे ती 34 धावा। 34 धावा इथे पाहायला मिळणार आहेत। एक चांगल्या प्रकारचा सामना आपण जो पाहताय मैदानाच्या आतमध्ये, कमालीची मॅच आहे। आता जर पाहिलं पहिला दिवस या स्पर्धेचा आपण नक्की जो पाहत आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत। आता पहिला हाफ जिंकायचा आहे। भरपूर ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं चांगल्या चांगल्या स्पर्धा सुरू आहेत, मात्र ही मैदानाच्या बाबतीत जर पाहिलं सर्वाधिक चांगल्या मैदानावरती खेळली जाणारी स्पर्धा लेजंड स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचं अतिशय सुंदर असं मैदान, ग्रीन लश ग्राउंड।
आणि त्याच्यावरती सुरू असणारी ही जबरदस्त मॅच आता पण आकार राठोडने एक जबरदस्त कामगिरी केली, भयावह कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अगदी म्हणतात ना 34 धाबा. अतिशय चांगला बॉल या षटकामध्ये गोलंदाजांनी नक्कीच कमाल केली. अक्षयची एक लाजबाब कामगिरी आपण नक्कीच या षटकात पाहतायत. आतापर्यंत अक्षयनं इकॉनॉमिकल बॉलिंग केलेलं आहे, 9 बॉल टाकलेत आणि या 9 बॉलमध्ये जर पाहिलं केवळ 9 धावा खर्च करताना पाहायला मिळतो तो अक्षय. अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अक्षयची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा लांब टाकला जरूर, मात्र पंचांनी हा बॉल वाईट बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा रिवाजचा एक जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय आणि तिथे एक चांगलं षटक आणि चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत जे आहे या षटकात अक्षयनं केलेली कमाल. चौथं षटक सुरू, 36 धाबा धावपलकामध्ये आहेत. पहिल्या दिवस या दमदार अशा स्पर्धेचा आपण जो इथे बघताय 36 ऑन बोर्ड. यावेळेचा देखील बॉल चांगल्या प्रकारचा फटका तिरशतर्षक बॉल पर्यंत आहेत. सिंगल आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो इथे जो पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र इथे बघायला मिळणार आहे. अगदी बघता बघता इथे 4 धावा, 5 देखील प्रयत्न इथे झालेला आहे आणि पुण्याचा बाप्पा आपला दगडूशेठ इथे 5 धावेची सप्रेम भेट, 5 धावा केल्या कंप्लीट या चेंडूवरती. धावसंख्या आता बघायला मिळाली ती 5 धावा इथे धावसंख्या आहेत त्या 41. जिकडे 4 बॉलला धावा आल्या नाही तिकडे 5व्या बॉलला जर पाहिलं मित्रांनो 5 धावा आल्यात. सचिन दळवी सोशल फाउंडेशन या संघाला. हवेमध्ये बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, शतरषक मात्र बॉल पर्यंत आहे, झेल झालाय, इथे फलंदाज बाद होतोय. 4 षटकाचा खेळ जो इथे संपला गेलाय. आकाश मात्र इथे बाद झालेला आहे. 41 धावपलकामध्ये आपण ज्या पाहत आहेत 4 षटकाचा खेळ संपला, एक बाद 41 धावपलकामध्ये जे आपण पाहत आहेत. एकेचाळीस धावपलकामध्ये
भरपूर ऊन आहे अगदी पाण्याचं जास्त वापर तुम्ही करा. जास्तीत जास्त पाण्याच्या ते 5 लिटर पाणी दिवसात आपल्याला घेणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचा फटका इथे शतषक डीप मध्ये बॉल पर्यंत पाहायला मिळाले. तिथे धावा देखील मिळणार आहेत. चांगला सामना सचिन दळवी फाउंडेशनचा संघ धावसंख्येमध्ये आहेत त्या तब्बल 42 धावा. एक गडी बाद 42 धावा इथे आपण नक्की पाहत आहेत. एक बाद 42. कमालीचा सामना दुपारचं सत्र दुसरी मॅच. या मॅचचा जर पाहिला लो फुल टॉस चेंडू होता. तिथे शतषक बॉल पर्यंत पाहायला मिळाले. अगदी एक सिंगल येताना इथे जरूर पाहायला मिळणार. एक धाव तिथे घेताना पाहायला जरूर मिळाले. तिथे फलंदाज धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. स्कोर असेल तो 43 धावा. एक गडी बाद असताना सामना क्रमांक दुसरा. पहिला डाव सचिन दळवी सोशल फाउंडेशन संघ 65 षटक सुरू असताना स्कोर 43. पुन्हा त्या मॅचचा बॉल बिखीर करायचा प्रयत्न. शतषक मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळेल. थोडंसं अस्तव्यस्त शतषक मात्र तिथे पाहायला मिळालं. धावा देखील पुढे जाताना पाहायला मिळणार आहेत. अनेक आपल्याला चीफ गेस्ट देखील येत असतात या स्पर्धेला भेट देण्यासाठी. सर्वांचं आपण स्वागत करूयात. धावसंख्या असेल 45 धावा. संदीप बरा चषक अगदी चौथं पर्व आहे आणि यशस्वी वाटचाल करते. दरवर्षी ही स्पर्धेची ओढ लागते सर्वांना. आणि काही काही त्याचा नक्कीच प्रण घेतलाय. जोपर्यंत संदीप दरा चषक आम्ही जिंकत नाही तोपर्यंत ही स्पर्धा खेळत राहणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात फलंदाज झाले धावबाद. अगदी असा प्रण घेणारे देखील काही जे स्थानिक खेळाडूंना खरं तर ही स्पर्धा हक्काचं व्यासपीठ देत असते. कारण आसपासची जे एरिया वाईचे संघ आहे पुणे जिल्ह्यातील असोसिएशनच्या माध्यमातून जे संघ आपण बघता एरिया वाईचे संघ ते देखील या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा देखील एक प्रख्यात स्पर्धा मानली जाते पुणे जिल्ह्यातील. संदीप कोदरे चषक कुमार आला आता बॅटिंग करण्यासाठी. या वेळेचा बॉल जागेऊन बॉल ड्राईव्ह केला बॉल सी सेफ मध्ये हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. चौकार इथे मात्र बघायला मिळालेला आहे. संदीप दादा कोदरे चषकचा जबरदस्त चौकार आणि या चौकारावर धावसंख्या 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. 50 धावा धावपलकामध्ये पहिला पुन्हा दाखोटाप्याचा बॉल होता. मोठा बिगीर करायचा प्रयत्न. शतषक मात्र बॉल पर्यंत आहे. तिथे एक सिंगल धावा येताना पाहायला मिळाली. एक धावा येताना पाहायला जरूर मिळाले. 5 षटकाचा खेळ मैदानामध्ये जो संपला गेलाय. 5 षटकानंतर स्कोर काढवते त्या 51 धावा धावपलकामध्ये 2 बाद 51 धावा धावपलकामध्ये ज्या बघायला मिळणार आहेत. $51 2 बाद 51 धावा 5 षटक चा खेळ तो संपलेला आहे. शेवटचा षटक आता इथे बघायला मिळेल तुम्हाला. यानं होणार तिसरा सामना लगेच टॉस साठी यायचा आहे. मॅच नंबर 3. पर्वती 11 आणि कर्वेनगर 11 संघाने टॉस साठी यायचे. नाणेफेकी साठी तयार राहायचं आहे. नंतर होणारी तिसरी मॅच. कट केलाय बॉल. इथे शतषक मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळाले. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळालेली आहे. ऋषभ आलाय. सहावा षटक सुरुवात होताना इथे बघायला मिळेल. यानं देखील मोठी मॅच कर्वेनगर संघ मात्र तुम्हाला बघायला मिळेल. पर्वती 11च्या समोर पुणे जिल्ह्यात एरिया बायचे 2 नामांकित संघ.
तेव्हापासून एरियावायचे सामने चालू झालेत ना. अनेकांना इथे चांगली संधी मिळताना बघायला मिळते आहे. लांब ठेवला बॉल, शरीरापासून भरपूर लांब, आखूड टप्प्याचा बाउन्सर विकेट घेऊन गेला. फलंदाज होतो इथे बाद. पुन्हा एक जबरदस्त फटका इथे जो पाहायला मिळतोय. शतशक मात्र बॉल पर्यंत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो इथे मात्र बघायला मिळाला असेल. 2 धावा इथे आल्या. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे ती स्कोरवरती आहे त्या 54 धावा ज्या आपण स्कोर कार्ड वरती पाहत आहेत. मोठा उंचावरा फटका, हवेमध्ये चेंडू, झेल इथे झालाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं होतं इथे पतन. चांगला बॉल इथे जो पाहायला मिळाला. शतशक मात्र बॉल पर्यंत आहे. एक सिंगल आहे त्यांना पाहायला मिळाली. 1 धावा आलेली आहे. धावसंख्या मात्र जी पाहायला मिळाली असेल स्कोर कार्ड वरती आहे त्या 55 धावा आपण ज्या पाहत आहे स्कोर कार्ड वरती. अगदी 4 बाद 55 धावा इथे झालेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूयात आता या शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी, कशी प्रभावी कामगिरी आणखी करता येते गोलंदाज. हा बॉल लपेटलाय आडव्या बॅटनं मिड विकेट बोर्डलाईनच्या बाहेर. एक जबरदस्त षटकार, 6 धावा आणि या षटकारानं स्कोर वाढलाय 61 धावा बोर्डला. आणि विजयासाठी 62 धाव्याचं आव्हान दिलंय सचिन दळवी सोशल फाउंडेशन संघानं. येरोडा संघ 62 धाव्याचं टार्गेट. 61 धावा झालेल्या आहेत. 62 धाव्याचं टार्गेट इथे असणार आहे विजयासाठी.
चला नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचा आहे. यानंतर होणारा सामना क्रमांक तिसरा. टॉसरी लगेच यायचंय. टॉसरी या दोन्ही कॅप्टन पर्वती संघ आणि कर्वेनगर संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी आज 8 संघ खेळणार आहेत. त्याचा चौथा सामना इशिका 11 आणि पश्चिम पुरंदर या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात कात्रज संघाचा पराभव खराडी संघाने केला. त्यानंतर नोमन येरवडा संघ आता पाषाण 11च्या विरोधामध्ये खेळतोय आणि यानंतर जी मॅच आहे त्याचा टॉस आपण इथे करतोय. संघ आतमध्ये दाखल झालेला आहे. अतिशय चांगलं मैदान, त्यामुळे खेळाडू देखील जर पाहिलं मित्रांनो एक चांगलं क्रिकेट खेळताना जे पाहत आहेत. यानंतर तिसरा सामना पर्वती 11च्या समोर कर्वेनगर संघ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चला नाणेफेकीसाठी या ठिकाणी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्सच्या समोर यायचं आहे. 36 बॉल 62 धाब्यांची या ठिकाणी विजयासाठी गरज आहे. कमालीची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण इथे बघतायत. संदीप दादा चषक सोशल मीडियावरती खऱ्या अर्थानं क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स याद्वारे अनेक जण मॅचचा आस्वाद घेत आहेत. सगळ्यांना मैदानावरती येणं शक्य होत नाही. अगदी मध्ये आधी लोक मॅच बघू शकता आणि युट्यूबला देखील तुम्ही जर पाहिलं झालेलं की सामने तुम्ही मागे पुढे करून बघू शकता. आनंद मुरलेला आहे या टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये. चला कॅप्टन या दोन्ही संघाचे कॅप्टन या पर्वती संघ पर्वती संघाचे संघनायक आपण टॉसर यायचे. या समोर या दोन्ही संघनायक कॅप्टन आलेले आहेत. अगदी या स्पर्धेचे आपले आयोजक चौथ्या पर्व ज्यांच्या वतीनं यशस्वी वाटचाल केलं जाते खऱ्या अर्थानं आपले सर्व या ठिकाणी या स्पर्धेचे मार्गदर्शक आदरणीय संदीप दादा कोदरे यांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचंय आणि दोन्ही कॅप्टन या समोर या टॉस आता करूयात लगेच. यास दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चेहऱ्यावरती आनंद आहे मित्रांनो. हीच तर करोडो रुपयाची संपत्ती आहे. हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती पाहिजे आणि तो आनंद आपण बघू शकता इथे. इथे आपण बघताय सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉसरी आलेत. एका बाजूने आहे तो पर्वती, दुसऱ्या बाजूने आहे तो कर्वेनगर. कर्वेनगर आणि पर्वती यांच्यामध्ये टॉस इथे संपन्न केला जातोय.
यावेळेचा बॉल सुरुवात होती पुन्हा एकदा डावाला आणि एक जबरदस्त फटका इथे पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. नदीम आणि शशी ही जोडी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुणे जिल्ह्यात एरियावायचे असणारे एक जबरदस्त सामने. बॉलर्स नेम आकाश मात्र बॉलिंग करतायत. मागे जात एक ताकदवान फटका इथे पाहायला मिळतोय. शतरषकाचा पाठलाग असणार आहे तिथे चेंडूच्या दिशेने. धावसंख्या भारतीय स्कोरवरती धावसंख्या मात्र आपल्याला बघायला मिळेल तब्बल 2 धावा इथे पाहायला मिळतात. धावसंख्येवरती आहेत त्या तब्बल 7 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 7 धावा धावपलकामध्ये बघायला मिळत आहेत. पाठलाग करायचा अजून देखील 10च्या रिक्वायरमेंट रेटनं 33 चेंडू मध्ये 55 धाब्याचा पहिलं षटक चालू आहे. स्कोर आहे नोमान येरवडा. एक चांगला चेंडू इथे मात्र बघायला मिळाला. रिबाजचा प्रयत्न शतरषक बॉल पर्यंत आहे. तिथे एक सिंगल धावा त्यांना पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती आहेत त्या तब्बल 8 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहेत. पहिल्या षटक तिथे चालू असताना कमालीचा खेळ सुरू आहे मित्रांनो. 8 धावा धावपलकामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. 8 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. यावेळेचा बॉल फुल टॉस चेंडू त्याच्यावरती आक्रमण आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक अप्रतिम फटका. 4 धावा. चौकार इथे मात्र जो पाहायला मिळतोय धावसंख्येवरती आहे त्या धावा. स्कोर असेल तो रन संख्येवरती. आपण बघू शकता रन संख्या आता असणार आहे ती 12 धावा. पुन्हा पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता. इकडे अतिशय सुंदर असं चेंडू या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. धावसंख्या असेल पहिल्या षटकानंतर 12 धावा स्कोर कार्डवरती ज्या नोंदवल्या गेलेल्या आपण पाहत आहेत. 30 चेंडू आणि 50 धावांची आता गरज असावी विजयासाठी. पहिल्या होता खेळ संपलाय. स्कोर असेल तो तब्बल 12 धावा आपण स्कोरवरती पाहत आहेत. 30 चेंडू अजून देखील बाकी आणि विजयासाठी जर पाहिलं 50 धावांची गरज असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ 12 रन झाले तर वेळ वाचवणं बंधनकारक असेल. जास्त वेग घेऊ नका. पहिल्या षटकानंतर स्कोर आहे तो 12 धावा. येरवडा संघ सुरुवातीला बॅटिंग करताना आपण नक्कीच जो पाहत आहेत. तीस चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. बॉलर्स नेम या ठिकाणी सामान्य अनेक मान्यवरांचं आगमन झालंय. समीर भैया कोदरे साहेब, त्याचबरोबर सुनील अप्पा कोदरे आणि वसंतदादा झगडे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं. आपल्या सर्वांचं आम्ही करतो स्वागत. इथे जर पाहिलं जाईल अतिशय सुंदर असा सामना सुरू असेल. येरवडा संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे. गोलंदाज अंगत आहे का? लेफ्ट हँडेड बॉलर. रिवाचा प्रयत्न चांगला फटका इथे पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमारेषा पार. जबरदस्त चौकार. 4 धावा इथे मात्र बघायला मिळालेल्या आहेत आणि या चौकाराबरोबर स्कोर मात्र पुढे सरकतोय. 16 धावा स्कोर कार्डवरती आपण ज्या पाहतोय.
16 धावा धावपलकामध्ये षटक क्रमांक दुसरा चालू असताना 29 चेंडू 46 धावांची विजयासाठी गरज आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती कोणत्याकडे बाद नाही. षटक क्रमांक दुसरा चालू असताना गॅप मध्ये चेंडू, आणखीन एक बॉल मैदानाला गुदगुद्या करत, मैदानाला चाटत, सीमारेषेच्या बाहेर संदीप दरा चषकचा आलेला आणखीन एक जबरदस्त चौकार. 4 धावा इथे बघायला मिळत आहेत. वॉट अ शॉट, ड्राईव्ह करत बॉल मैदानात अगदी भेदत गेला गॅप मध्ये. चौकार इथे आला. धावसंख्या मात्र बघायला मिळते ती षटक क्रमांक दुसरा इथे 20 धावा. ज्यांनी आपल्याला इथे वायफाय सौजन्य दिले ते सन्माननीय वीरेंद्र गायकवाड दादाचं आगमन स्वागत केलं जाईल इथे दादांचं. एक दिल फाउंडेशन एका दिलाने साजरी करतायत ही क्रिकेटची स्पर्धा. चौथं पर्व साकार करतायत ही एक दिल फाउंडेशन, एक दिल मित्रमंडळ. धावसंख्येमध्ये आहे त्या तब्बल 21 धावा स्कोर कार्डवरती या ठिकाणी ज्या बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. बॉलिंग ट्रॅक वरती 21 धावा धावपलकामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. 21 ऑन बोर्ड. पुढे टाकलेला बॉल यावेळेस गॅप मध्ये ऑन साईडला शतशक बॉल पर्यंत बघायला मिळतात. दुसऱ्या इथे एक धाव इथे पाहायला जरूर मिळणार आहे. धावसंख्या मात्र वाढतीये स्कोर वरती आहे. त्या धावा आपण जर पाहायला गेलं स्कोर कार्ड वरती आहे त्या तब्बल 22 धावा कोणत्याकडे बाद नाहीये. अगदी 26 चेंडूचा खेळ बाकी असेल. 40 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. 22 धावा षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये. फुटबॉल बॉल एस के नोमान येरवडा संघ इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये त्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या मात्र भारतीय स्कोर कार्डवरती रनसंख्या मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा चालू असताना आपण जर पाहिलं जाईल एस के संघ धावसंख्येवरती जर पाहिलं धावा जोरदार या ठिकाणी फटका मारायचा प्रयत्न जरूर केला. जबरदस्त बॉल इथे मात्र बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी आपण पाहत आहेत. दोन षटकाचा खेळ मैदानामध्ये जो संपलेला आपण पाहत आहे. धावसंख्येमध्ये त्या तब्बल 23 धावा आपण धावसंख्येमध्ये या ठिकाणी पाहत आहेत. 24 चेंडू यासाठी 39 धावांची गरज. ऑन स्क्रीन बघू शकता तुम्ही. 24 बॉल 39 धावांची गरज. शशी आणि दुसऱ्या बाजूने मैदानामध्ये खेळतोय तो फलंदाज नदीम. 24 बॉलचा खेळ बाकी 39 धावांची गरज. रन झाले बोर्डला 23. कोणत्याकडे बात नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 9.75 चा रिक्वायर रन रेट. 24 बॉल मध्ये पार करायच्या त्या 39 धावा. मुंडव्यातील लिजन क्रिकेट अकॅडमीमध्ये सुरू असणारे संदीप दरा चषक पर्व 4 ची ही जबरदस्त स्पर्धा. पहिला दिवस येरोडा वर्सेस सचिन दादा दळवी सोशल फाउंडेशन पाषाण आणि येरवडा या दोन संघात सुरू असणारा सामना. 23 धावा स्कोर कार्ड वरती झालेला आहे. 24 बॉलचा खेळ बाकी 39 धावांची गरज. इथे असणारे विजयासाठी बघूयात काय कमाल इथे मात्र पाहायला मिळणार आहे. बॉल तयार असेल. हो अपील झालेली आहे. अपील फार मोठी. बॅटचा किनारा लागलाय. पहिल्याच बॉलवरती आकार राठोडला मिळाली इथे सफलता. फलंदाज माघारी परततोय. विकेटचं पतन कुमारला मिळालेली आहे इथे सफलता. विकेट मात्र इथे जरूर पाहायला मिळाली. खेळाडू पाठवा इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
12th मॅन. पाषाण संघाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. पाषाण संघ कुमार बॉलिंग करते. पहिल्या बॉलती विकेट. षटक क्रमांक 3. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण इथे बघतायत. बॉल बाकी आहे 23. रनची गरज आहे ती 39. 23 बॉलला 39 धावांची आवश्यकता असणार आहे. स्पोर्ट्स सेंटर मोठा विकेट करायचा प्रयत्न इथे मात्र जो पाहायला मिळाला. डीप मध्ये चतुर्षक बॉल पर्यंत आहे. डीप मधून मात्र तिथे बॉल पर्यंत आले. सिंगल येताना इथे बघायला मिळतीये. स्कोर असेल तो आता बोर्डवरती षटक क्रमांक 3 इथे सुरू असणार आहे. स्कोर वरती आहे त्या 24 धावा. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. स्लोवर बॉल. बॅटचा किनारा. कुमार न आणखीन एक विकेट घेतली. विकेटचं होते पतन आणि पाषाण संघाने एक जोरदार वापसी केली असेल या सामन्यामध्ये. कारण एवढा संघाला ज्यावेळेस धावांची गती होती 24 बॉल 39. तो सामना आता 2 बाद 24 झालेला आहे आणि तो सामना आता आलाय 22 बॉल 38 धावांची गरज. पाठीमागच्या दोन्ही बॉलवरती इथे विकेट पाहायला मिळालेले आहेत. लखन आलाय आता बॅटिंग करण्यासाठी. लखनचा पहिला बॉल. लखननं रिव्हर्स मारलाय. पहिल्या चेंडूवरती करतोय फायर. चेंडू जाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. ललकार भरा हुआ ये शॉट. रिवर्स शॉट यहाँ पे स्विच हिट किया और 4 रन. लखन बिल्कुल आते ही स्वागत किया है. गिरवडाचा एक सुपरमॅन म्हणावं लागेल कारण ज्या प्रकारे फटका मारतोय. पण एकदा इथे जर पाहिलं जाईल शपल होऊन मारायचा प्रयत्न जरूर केला होता. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये जे बघायला मिळते आपल्याला स्कोरवरती धावसंख्या असेल ते 28-28. 2 बाद 28. पुढचा बॉल यावेळेस जो मात्र बघायला मिळाला शतशक बॉल पर्यंत जरूर पाहायला मिळाले. तिथे दुसऱ्या रनचा प्रयत्न जो पाहायला मिळणार आहे. 2 धावा इथे आल्यात आणि याबरोबर स्कोर असेल तो 3 षटकानंतर. स्कोर वरती आहेत त्या 30 धावा आणि 18 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज असणारा या सामन्यात. 30 झाले. 2 बाद 3 षटक आतापर्यंत संपलेले. तर 18 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज विजयासाठी आहे. आकार राठोड आता आलाय. पाठीमागचं षटक कुमारनं टाकलं. कुमारनं हाताळलं. लाजबाब षटक कुमारचं पाहायला मिळाल्यानंतर आता बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय. आता षटक क्रमांक 3 मध्ये आकाश राठोड. 18 बॉल 32 धावांची गरज असेल विजयासाठी. नोमान येरवडा संघ तर दुसऱ्या बाजूला सचिन दादा दळवी सोशल फाउंडेशन हा संघ उतरलाय मैदानामध्ये. टेनिस क्रिकेट एक चांगल्या मैदानावरती सुरू. प्रसन्नतेचं वातावरण. मित्रांचा सहवास. क्रिकेट आमचा ध्यास. क्रिकेट आमचा श्वास. तुमचा आमचा सहवास. अगदी
पाठीमागे एक रील व्हायरल होतीये. क्रिकेट हा खरा तर हाणामारीचा खेळ नाही, क्रिकेट हा मित्रांना जोडणारा खेळ आहे. फुटबॉल चेंडू जोरदार मारायचा प्रयत्न, शतशः मात्र बॉल पर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जो इथे केला गेलाय. तब्बल 2 धावा इथे ज्या पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या देखील आता पुढे जाताना बघायला आता हळूहळू वॉचिंग देखील वाढायला लागली. युट्यूबला देखील अनेक प्रेक्षक आपल्याशी जुळले गेले. जसं जसं या ठिकाणी स्पर्धा पुढे चाललेली आहे, अनेक प्रेक्षक आपल्याशी युट्यूबद्वारे जुळलेत. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका इथे मात्र बघायला मिळालाय. पुणे जिल्हा, आता तुम्ही पाहिलं सुप्रीमा चषक मध्ये पुणे जिल्ह्यानं सुप्रीमा जिंकली. तब्बल कितीतरी वर्षानंतर तो स्पर्धा जिंकायचा योग आला. डिंगडॉंग प्रति किलो पुणे. यावेळेचा बॉल जर पाहिला शतशक मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळाले. तिथे शतशक आहे. कृष्णा सातपुते असेल, विजय पावले असतील, पुणे जिल्ह्यासाठी मध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. म्हणजे या स्पर्धेची मोठी उच्चांकी आहे. आपण त्याच क्षेत्रातील आहोत, त्याच जगतातील आहोत, त्यामुळं आपल्याला आपल्या टेनिस क्रिकेटचा अभिमान पाहिजे. मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला असेल. शतशक मात्र बॉल पर्यंत आहे. सिंगल आली. एक चांगली स्पर्धा मित्रांनो जी आतापर्यंत बघायला मिळते आहे, कारण स्थानिक खेळाडूंना पुणे जिल्ह्याला वाव देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचे पाहिलं जातं. 14 षटक इथे चालू असते. धावसंख्येमध्ये आहे त्या 35 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडू 27 धावांची गरज. 14 बॉल 27. षटक क्रमांक 30 चालू असताना गोलंदाज तयार. पुढे टाकलेला बॉल, ड्राइव्ह केला बॉल कबरला. शतशक मात्र बॉल पर्यंत आलेत. एक धाव तिने मात्र पाहायला मिळाली. स्कोर वाढलाय. स्कोर कार्ड वरती आहे ते धावा. रन झाले ते 36. 13 बॉल 26 ची आता गरज. तेरा बॉल 26 ची आवश्यकता आहे. हो, यावेळेचा बॉल मोठा बिग हिट केलाय. शतशक मात्र बॉल पर्यंत तिथे मात्र बघायला मिळालेला आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जो मात्र इथे पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ इथे जो मैदानामध्ये 4 षटक, 4 षटकाचा खेळ या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, समलाय स्कोर असेल 38 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अखेरच्या 12 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. करुणनगर आणि यानंतर होणारी मॅच असणार आहे ती पर्वती. डिसिजन सांगायचंय करुणनगर संघ. करुणनगर संघाने निर्णय सांगायचा आपला. बारा बॉल 24. करुणनगर संघ निर्णय कळवा. निर्णयाच्या प्रतीक्षेत कुमार आलाय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला सामना देखील रंगला. ही मॅच रंगतीये. 12 बॉल 24 ची गरज. हो हो हो, काय मारलाय. जबरदस्त फटका. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. 6 धावा. लखनच्या बॅटमधून एक टोलजंग फटका पाहायला मिळतोय. रिप्ले देखील तुम्हाला बघायला मिळेल. ज्या प्रकारे शफल झाले आणि बॉल हिट केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिप्ले शफल झाले. बॅटचा स्विंग, इथं बॅट नाही तलवार होती. लखनच्या बॅटमधून षटकार आणि मॅच आता आली 11 बॉल 18. 12 बॉल 24 चा सामना आता आलाय 11 बॉल 18 मध्ये. 5व्या षटकातील पहिला बॉल. काय जबरदस्त फटका मात्र इथे जो पाहायला मिळाला. 44 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 सुरू असताना 2 बाद 44 रन झालेले आहेत. लखन, क्रिकेट एक युद्ध आहे, तर या युद्धाचा योद्धा मी आहे हे लखन दाखवले या षटकारानं. कुमार आला आणि पुन्हा एकदा लखन बिग हिट करतोय. येरवड्याचा टायगर बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर एक आलेला अफलातून चौकार. 4 धावा.
सनसनी चौकार इथे जो बघायला मिळतो आहे आणि अशी बॅटिंग बघायला आम्ही इथे उपस्थित आहोत आणि अतिशय एनर्जेटिक बॅटिंग मैदानामध्ये करतोय लखन येरवडाचा सिक्सर किंग. कुमार कसं रोखतोय आता ही 10 बॉल 14 ची मॅच. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं रिबाचा प्रयत्न केला जरूर आहे. अप्रतिम असा चेंडू जो इथे मात्र पाहायला मिळतो आहे. 48 धावा. रिव्ह्यू बघायचंय पाय लागलाय का स्टंपाला ते मात्र बघायचं बॅटिंग करत असताना. हिट विकेट साठी डेड बॉल राहील. डेड बॉल आहे. आधीच बेल्स इथे पडली होती त्यामुळे हा डेड बॉल इथे दिलेला आहे. त्यानंतर समीकरण देखील आता आलेला आहे. हा अंडो होईल चेंडू आणि मॅच आहे. 48 झाले 2 बाद असताना आता 9 चेंडू 14 धावांची 10 चेंडू आणि आता विजयासाठी जर पाहिलं 14 धावांची गरज. लखन कुमारचा बॉल षटक क्रमांक 5 आणि यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर फटका मिनी हेलिकॉप्टर मिड विकेटला खेळलाय. शतशक असेल बॉल पर्यंत. एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते ती स्कोरवरती आहेत त्या 49 धावा. 2 फलंदाज बाद असताना शेवटचे 9 चेंडू 13 धावांची गरज. नोमान 11 येरवडा वर्सेस सचिन दळवी सोशल फाउंडेशन पाषाण मध्ये सुरू असणारा सामना.
SK नोमान हा संघ तुम्हाला एका बाजूला बघायला मिळेल. डॉट बॉल आलाय बाजूला लखन. 8 बॉल 13 ची गरज या सामन्यात असणार आहे. 8 बॉल 13. व्हाईट बॉलचा इशारा इथे जो बघायला मिळतोय. इथे रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल का? व्हाईट बॉल आहे. वाईट डिलिव्हरी. चला पंचाचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. मॅच चालू करून घ्यायचे. चला चला विनंती असेल सामना चालू करून घ्या. लखन बाद झालाय. व्हाईट बॉलची धाव काउंट होताना बघायला मिळेल. तिसरा धक्का बसलाय आणि मॅच आता आलेली आहे ती 7 बॉल. 8 बॉलचा खेळ बाकी. 12 धावांची गरज. हाही सामना रंगलाय. बऱ्याच क्लायमॅक्स होत आहे. बऱ्याच या ठिकाणी जर पाहायला गेलं क्रिया होत नाही ते दिसत मैदानामध्ये. क्रिकेट आहे आणि हेच टेनिस बॉल क्रिकेट जे मात्र पाहायला मिळतंय तुम्हाला. व्हाईट बॉल इथे. 8 बॉल 12 ची आता गरज. 50 धावा 3 बाद असं SK नोमान येरवडा 50 झालेले आहेत. 3 बाद. आता मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्यासाठी अब्बास ज्यानं टाकलं होतं पहिलं षटक SK नोमान येरवडा संघासाठी. 8 बॉल 12 धावांची गरज. यावेळेचा बॉल मोठा फटका ऑन साईडला बॉल डीप मिड विकेटला शतशक बॉल पर्यंत बघायला मिळाले. तिथे एक सिंगल त्यांना बघायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे बघायला मिळाल्यात आणि या 2 धावेबरोबर स्कोर मात्र पुढे चाललेला आपल्याला बघायला मिळेल. स्कोर कार्डवरती आहेत त्या तब्बल 52. 3 बाद. शेवटचे 7 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. 7 बॉल 10 रन रिक्वायर. 7 गेंदे 10 रन. मोठा फटका इथे मारायचा प्रयत्न जरूर केला तिने. शतरक्षक बॉल पर्यंत पाहायला जरूर मिळाले. तिथे जर पाहायला गेलं एक सिंगल आहे त्याला इथे जे पाहायला मिळणार आहे. एक धाव इथे फार महत्वाची रोल घेताना आपल्याला बघायला मिळेल. 5 ओव्हरचा खेळ संपला. 53 धावा धावपलकामध्ये आहेत. 3 बाद. शेवटच्या 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता सुरू असणारी लढत मैदानामध्ये खूप खूप रंगतदार होणारी लढत असणार. कारण इकडे दोन्ही संघ आता पेटले मैदान रन. अगदी प्रत्येक धाव्याचा संघर्ष या ठिकाणी आता केला जातोय. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. 53 धावा. 3 बाद 53. बॉल तयार असेल आता. काय होते पाहूयात मैदानामध्ये. बॉलच नेम संतोष. पहिला बॉल अतिशय सुंदर सुंदर झेल. अविश्वसनीय कॅच आणि मॅच टर्निंग झेल म्हणावा लागेल हा.
कारण मॅच होती 6-9 त्यावेळेस हा झेल आलाय. चौथा झटका जावं लागेल बाबूला मैदानाच्या बाहेर. बाबू इथे बाद होतोय. एस के नोमान येरवडा संघाला बसलेला हा चौथा धक्का. अब्बास बाद झालाय. अब्बास बाद. बाबू अजून आतमध्ये आहे. बाबूवरती भरोसा आहे अजून देखील. अब्बास मात्र साथ सोडून चाललाय बाबूची. 5 चेंडू अगदी आता बाकी आहे. 9 धावांची गरज. एस के नोमान येरवडा. ही मॅच खूप चांगला झेल तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघू शकता. शतरक्षकाचं नाव सांगायचंय अमोल. अमोल नावाचा हा सुपर स्पायडर झेल डॉल्फिन कॅच जो मात्र पाहायला मिळाला. पाच बॉल बाकी आहे. 9 धावांची विजयासाठी आवश्यकता असेल. हो 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 फुलटॉस बॉल यावेळी केलाय मोठा बिग हिट आणि हा आलाय जबरदस्त बिग षटकार आउट ऑफ द पार्क. आणि सामन्याचं चित्र सामन्याचं गणितच फिरून टाकतोय हा षटकार. आणि सामना पूर्णपणे आता षटकारानं आलाय. फुलटॉस बॉल वरती तब्दील केला षटकार. यावेळेस अपील झाली. षटकारानंतर फलंदाज होते बाद. 5वा झटका. 3 बॉल 3 धावांची गरज. अशा परिस्थितीत बघूयात गोलंदाज आता कशी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी जर पाहायला गेलं 3 धावांची गरज आहे. 59 धावा धावफलकामध्ये 5 गड्याच्या मोबल्यामध्ये षटक क्रमांक 6 जे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. धमाकेदार लढाई. 3 चेंडू 3 धावांची गरज मैदानामध्ये आता असणार आहे. मैदानामध्ये दाखल झालाय तो एस के नोमान येरवडा संघासाठी. फलंदाज आलाय अक्षय. अक्षय आलाय आता मैदानामध्ये. 59 धावा झालेल्या आहेत 5 बाद असताना. नोमान येरवडा. 3 बॉल 3 धावांची गरज. ब्लॉक होल चेंडू एकच आली. 2 बॉल 2. क्लायमॅक्स अजून देखील ऑन. 2 गेंदे 2 रन चाहिए. 3 और 3 की मैच थी. 5 और 9 की मैच 4 में आई बिल्कुल. 4 में 3 और 3 में 3 अब 2 में 2. 2 में 2 चाहिए अब. ओहो आता हा बॉल जर पाहिलं जाईल इथे रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद. आणि मॅच आता आली आहे शेवटच्या बॉलवर. त्या रिझल्ट लागणार कसा. कारण सामना जरी टाय झाला तरी असणार आहे ते सुपर. बघा निर्णय अजून आला नाहीये. सुपरवर असेल का कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस म्हणजे तुम्हाला 1 बॉलला 2 धावा इथे बनवावे लागतील. संदीप दादा कोदरे चषक 1 बॉल 2. एस के नोमान येरवडाच्या समोर सचिन दळवी सोशल फाउंडेशन पाषाण मध्ये आज सामना. कंपल्सरी चेस म्हणजेच आता 1 चेंडू 2 धावांची गरज.
कंपल्सरी चेस, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. 7 सामने आपल्या घ्यायचे तिकडे. एक बॉल, 1 बॉल लेट आहे. 2 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर संतोष. आतापर्यंत 7 धावा दे, 2 विकेट काढल्या संतोषनं. 1 बॉल 2 ची गरज. 60 धावा स्कोर काढला 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 रन ऑफ 1 बॉल. 1 बॉल 2 धावांची गरज. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. पिन ड्रॉप सायलन्स. 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 धावांची गरज. काय घडणार आहे मैदानामध्ये पाहूयात. हा बॉल. गोलंदाज तयार, रेडी, हेवी गो. सनी मिसाळ तयार. आणि यावेळेचा बॉल ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो इथे आलेला आहे, थोडा अस्तव्यस्त, आणि फेकी झाली आणि हा सामना इथे जिंकलाय. क्रिकेटचा होता इथे विजय. सचिन दळवी सोशल फाउंडेशन पाषाण संघाचा हा सामना. शेवटच्या बॉल पर्यंत गेलेली मॅच. एका धावेनं सामना इथे जिंकलाय. संतोषची असणारी भेदक गोलंदाजी आणि एका धावेनं कमी पडलाय तो संघ. एस के नोमान रौडा संघ. हार्ड लक. सचिन दळवी, पाषाण विन द मॅच बाय 1 रन. कंपल्सरी चेस हा नियम असल्यामुळे हा सामना इथे पाषाणच्या बाजूने झुकला. कमालची मॅच झालेली आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊ पाषाण संघाचा. मला वाटते ज्यानं शेवटची ओव्हर टाकली त्यालाच कदाचित हा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. आणि या मॅच इथे आपल्या मॅच आपण देत आहोत. जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू. तर प्ले द मॅच आहे. बॅटिंग मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला, त्यामुळे चांगला धावा मात्र बघायला मिळाला. 1 षटकार 2 चौकार